श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 113वा सर्ग वाचूया. जे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि ज्यांचे दर्शन द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे आल्हादजनक आहे, त्या कौसल्यानंदन श्रीरामांनी असे म्हटल्यावर भरत त्यांना म्हणाला, आर्य, या 2 सुवर्ण पादुका आपल्या चरणांना अर्पित झाल्या आहेत. आपण यावर आपले चरण ठेवावे, हेच सर्व जगताच्या योगक्षेमांचा निर्वाह करतील. महातेजस्वी पुरुषसिंह श्रीरामांनी त्या पादुकावर चढून पुन्हा ते खाली उतरले. त्यांनी त्या पादुका भरताच्या स्वाधीन केल्या. त्या पादुकांना प्रणाम करून भरताने श्रीरामांना म्हटले, वीर रघुनंदन, मी 14 वर्षापर्यंत जटा आणि चीर धारण करून फलमुलांचं भोजन करून आपल्या आगमनाची प्रतीक्षा नगराच्या बाहेरच करीन. परंतप या दिवसापर्यंत राज्याचा सारा कारभार या चरणपादुकावरच ठेवून मी आपली वाट पाहीन. रघुकुल शिरोमणी, जर 14 वर्ष पूर्ण होऊन नूतन वर्षाच्या प्रथम दिनी मला आपल्या मुखाचं दर्शन झालं नाही, तर मी जळत्या अग्नीत प्रवेश करीन. श्रीरामचंद्रांनी ठीक आहे असे म्हणून त्याला स्वीकृती दिली आणि मोठ्या आदराने त्यांनी भरताला आपल्या हृदयाशी धरले. त्यानंतर शत्रुघ्नासहित हृदयापाशी धरून त्यांनी म्हटले, रघुनंदन, मी तुम्हास आपली आणि सीतेची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही माता कौसल्येचं रक्षण करावं, तिच्यावर कधी क्रोध प्रकट करू नका. असे म्हणत असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले. त्यांनी व्यथित हृदयाने बंधू शत्रुघ्नास निरोप दिला. धर्मज्ञ भरताने आपल्या रीतीने अलंकृत केलेल्या त्या परम उज्ज्वल चरणपादुकांना बरोबर घेऊन श्रीरामचंद्रांची प्रदक्षिणा केली आणि त्या पादुकांना राजाच्या स्वारीतील सर्वश्रेष्ठ गजराजाच्या मस्तकावर स्थापित केले. त्यानंतर आपल्या धर्मात हिमालयाप्रमाणे अविचल भावाने राहणाऱ्या रघुवंशवर्धन श्रीरामांनी क्रमशः तेथे आलेल्या जनसमुदाय, गुरु, मंत्री, प्रजा आणि 2 बंधू यांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांना परत पाठवून दिले. त्यावेळी कौसल्या आदी सर्व मातांचा गळा अश्रूंनी रुद्ध झाला. दुःखामुळे त्या श्रीरामांना संबोधितही करू शकल्या नाहीत. श्रीरामही सर्व मातांना प्रणाम करून रडत रडतच आपल्या कुटीत निघून गेले. त्यानंतर श्रीरामचंद्रांच्या 2ही चरणपादुकांना आपल्या मस्तकावर ठेवून भरत शत्रुघ्नाबरोबर प्रसन्नतापूर्वक रथावर बसला. वसिष्ठ, वामदेव आणि दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे जाबाली आदी सर्व मुनी जे उत्तम प्रकारचा सल्ला देत होते, ते पुढे पुढे चालू लागले. ते सर्व लोक चित्रकूट नावाच्या महान पर्वताची प्रदक्षिणा करून परम रमणीय मंदाकिनी नदी पार केल्यावर पूर्व दिशेकडे निघाले. त्यावेळी भरत आपल्या सेनेसह सहस्त्र प्रकारच्या रमणीय धातूंना पाहत चित्रकूटाच्या कडेने निघाला. चित्रकूटापासून थोडे दूर जाताच भरताने मुनिवर भरद्वाजांचा आश्रम पाहिला. आपल्या कुलास आनंदित करणाऱ्या पराक्रमी भरताने त्या महर्षी भरद्वाजांच्या आश्रमावर जाऊन रथातून उतरून मुनींच्या चरणांना प्रणाम केला. तो आला हे पाहून महर्षी भरद्वाजांना फार मोठी प्रसन्नता वाटली. त्यांनी भरतास विचारले, भरता, काय तुमचं कार्य सिद्ध झालं का? रामचंद्रांची भेट झाली का? मुने, भरतांनी असे विचारल्यावर धर्मवत्सल भरताने त्यांना म्हटले, भगवान श्रीराम आपल्या पराक्रमावर दृढ राहणारे आहेत. मी त्यांना प्रार्थना केली. गुरुजींनी पण अनुरोध केला. तेव्हा त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन गुरुदेव वसिष्ठांना म्हटलं, मी 14 वर्षपर्यंत वनात राहीन. यासाठी माझ्या पिताजींनी जी प्रतिज्ञा केली होती ती मी यथार्थ रूपानं पाळीन. त्यांचं हे असं उत्तर ऐकल्यावर बोलण्यातील मर्म जाणणाऱ्या महाज्ञानी वसिष्ठांनी वार्ता करण्यात कुशल अशा श्री रघुनाथांना महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. महाप्राज्ञ,
तुम्ही प्रसन्नतापूर्वक या सुवर्णभूषित पादुका आपला प्रतिनिधी म्हणून भरतास द्याव्यात आणि त्यांच्याद्वारेच अयोध्येचा योगक्षेमाचा निर्वाह होईल. गुरु वसिष्ठांनी असं म्हटल्यावर पूर्वाभिमुख उभ्या असलेल्या रघुनाथांनी अयोध्येच्या राज्याचं संचलन करण्यासाठी या 2 सुवर्णभूषित पादुका मला दिल्या. त्यानंतर मी महात्मा श्रीरामांची आज्ञा घेऊन परत आलो आहे आणि त्यांच्या मंगलमयी पादुका घेऊन मी अयोध्येस चाललो आहे. महात्मा भरताचे हे शुभ बोलणे ऐकून भरद्वाजांनी एक परममंगल गोष्ट सांगितली. ते म्हणाले, भरता, तू मनुष्यात सिंहाप्रमाणे वीर आणि शील व सदाचार यांचा ज्ञाता म्हणून श्रेष्ठ आहेस. ज्याप्रमाणे जल सखल जमिनीकडं सर्व जमिनी बाजूंनी वाहतं, त्याच प्रकारे तुझ्यात सर्व श्रेष्ठ गुण स्थित आहेत. यात काहीच आश्चर्य नाही. तुझे पिताजी महाबाहू राजे दशरथ सर्व प्रकारांनी उरून झाले होते. त्यांना तुझ्यासारखा धर्मप्रेमी व धर्मात्मा पुत्र प्राप्त झाला. त्या महाज्ञानी महर्षींनी असे म्हटल्यावर भरताने हात जोडून त्यांच्या चरणावर स्पर्श केला. तो त्यांच्याकडून जाण्याची आज्ञा घेण्यात उत्सुक होता. त्यानंतर श्रीमान भरताने वारंवार भरद्वाज मुनींना प्रदक्षिणा करून मंत्र्यांसह तो अयोध्येकडे निघाला. नंतर ती विस्तृत सेना रथ, गाडे, घोडे, हत्ती यांच्यासह अयोध्येकडे निघाली. त्यानंतर पुढे जाऊन त्या सर्व लोकांनी तरंगमालांनी सुशोभित अशी दिव्य नदी यमुना पार करून पुनः शुभसरिता गंगा नदीचे दर्शन घेतले. नंतर बंधुबांधवांसह व सैनिक यांच्यासह मनोहर नदी गंगा ही पार करून ते परमरमणीय वीर शृंगवेरपुरास येऊन पोहोचले. शृंगवेरपुरापासून प्रस्थान करून त्या भरताने त्यावेळी पिता व 2 बंधू यांनी विहीन असलेल्या अयोध्यापुरीचे दर्शन घेतले. तिला पाहून भरताने दुःखाने संतप्त होऊन सारथ्यास म्हटले, सारथी सुमंत्र, पहा, अयोध्येची सारी शोभा नष्ट झाली आहे, म्हणून ती आता पहिल्यासारखी प्रकाशत नाही. तिचं ते सुंदर रूप, तो आनंद आता दिसत नाही. यावेळी ही अत्यंत दीन व नीरव होत आहे. इथे 113वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 114वा सर्ग वाचूया. यानंतर प्रभावशाली महायशस्वी भरताने स्निग्ध गंभीर व घरघर अशा ध्वनीने युक्त रथाच्या द्वारे यात्रा पूर्ण करून शीघ्रच अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी तेथे बोके आणि घुबडे फिरत होती. घरांचे दरवाजे बंद होते. सर्व नगरी अंधारात बुडून गेली होती. प्रकाश नसल्यामुळे ती पुरी कृष्ण पक्षाच्या काळ्या रात्रीप्रमाणे वाटत होती. ज्याप्रमाणे चंद्राची प्रिय पत्नी आणि स्वतःच्या शोभेने कांतिमती रोहिणी उदित होणाऱ्या राहू नावाच्या ग्रहाकडून आपल्या पतीस ग्रासले जात असताना असहाय्य होते, त्याच प्रकारे दिव्य ऐश्वर्याने प्रकाशित होणारी अयोध्या राजा कलकवलित झाल्यामुळे पीडित व असहाय्य झाली होती. ती पुरी त्या पर्वतीय नदीच्या प्रमाणे कृशकाय दिसत होती. त्या नदीचे जल सूर्याच्या किरणांनी तापून काहीसे गरम व गढूळ बनले होते. या नदीवरील पक्षी उन्हाने संतप्त होऊन पळून गेले होते आणि तिच्यात मीन, मत्स्य आणि मगरी हे प्राणी खोल पाण्यात लपून बसले होते. जी अयोध्या प्रथम धूमररहित सुवर्णाच्या कांतीची प्रज्वलित अग्निशिखेमान प्रकाशित होत होती, तीच श्रीरामांच्या वनवास गमनानंतर हवनीय दुधाने शिंपडलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे विझून विलीन झाली होती. त्या समयी अयोध्या महासागरात संकटग्रस्त झालेल्या सेनेप्रमाणे प्रतीत होत होती. या सेनेची कवचे कापल्याने जमिनीवर पडलेली होती. हत्ती, घोडे, रथ, ध्वज छिन्न भिन्न झाले होते आणि मुख्य वीर मारले गेले होते.
प्रबल वायूच्या वेगाने फेस आणि गर्जना यांनी उठलेली समुद्राची उत्तुंग लाट एकदम वायू शांत होताच ज्याप्रमाणे शिथिल आणि नीरव होते, त्याच प्रकारे कोलाहलपूर्ण अयोध्या आता शांत शब्दशून्य बनली होती. यज्ञकाल समाप्त होताच स्फय आदी यज्ञसंबंधी आयुधे आणि श्रेष्ठ याजकांनी शून्य झालेली वेदी जशी मंत्रोच्चारणाच्या ध्वनीने रहित दिसते, त्याच प्रकारे अयोध्या सुनी दिसायला लागली होती. एखादी गाय बैलाबरोबर समागम करण्यासाठी उत्सुक असते, त्याच अवस्थेत तिला बैलापासून अलग केले आणि तिला गोठ्यात बांधून ठेविले तर ती गवत खाण्याचे सोडून देते, आर्त भावाने गोठ्यात उभी असते. अशा रीतीने अयोध्यापुरीही आंतरिक वेदनेत पीडित झाली होती. श्रीरामादीपासून रहित झालेली अयोध्या मोत्यांच्या त्या माले समान श्रीहीन झाली होती. माला अशी की जिच्यामधील अत्यंत चमकदार उत्तम व चांगल्या जातीचे पद्मराग आदी मणी काढून अलग केले आहेत. ज्याप्रमाणे पुण्यक्षय झाल्यामुळे सहसा आपल्या स्थानापासून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर आली आहे, म्हणूनच जिची विस्तृत प्रभा क्षीण झाली आहे, आकाशातून निखळणाऱ्या अशा तारकेप्रमाणे अयोध्या शोभाहीन झाली होती. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत प्रथम फुलांनी बहरलेली लता मत्त भ्रमरांनी सुशोभित असते, परंतु एकदम दावानलाच्या झंझावातात सापडून ती वाकून जाते, अशा लतेप्रमाणे प्रथम उल्हासपूर्ण असलेली अयोध्या उदास झाली होती. तेथील व्यापारी वाणिक शोकाने व्याकुळ असल्यामुळे किंकर्तव्य मूढ झाले होते. बाजार हाट दुकाने खूपच कमी प्रमाणात उघडली होती. ज्याप्रमाणे आकाशात मेघांची दाटी व्हावी आणि त्यांनी चंद्रास झाकून टाकावे, त्याचप्रमाणे सारी पुरी शोभाहीन बनली होती. ती नगरी उजाड झालेल्या पानभूमी प्रमाणे श्रीहीन दिसत होती. तिची सफाई केलेली नव्हती. मद्याचे प्याले खाली पडले आहेत आणि तेथे येऊन पिणारेही नष्ट झाले आहेत. त्या पुरीची दशा अशा पाणपोईसारखी झाली होती की जिचे खांब तुटलेले आहेत, जी ढासळून गेली आहे, जिचा चबुतरा छिन्न भिन्न झाला आहे, भूमी उखडून गेली आहे, पाणी संपून गेले आहे, जलपात्र फुटून तुटून त्याचे तुकडे इकडे तिकडे विखुरले गेले आहेत. जी विशाल व संपूर्ण धनुष्यभर फैलावली आहे, जिला 2 टोकांना बांधण्यासाठी दोऱ्या वापरल्या आहेत, परंतु वेगशाली वीरांच्या बाणांनी कापली जाऊन धनुष्यापासून पृथ्वीवर पडलेली आहे, अशा प्रत्यंचेप्रमाणे अयोध्यापुरीही स्थानभ्रष्ट झाल्याप्रमाणे दिसत आहे, जिच्यावर युद्धकुशल घोडेस्वारांनी स्वारी केली आहे आणि जिला शत्रुपक्षाच्या सेनेने सहसा मारले आहे. अशी एखादी घोडी युद्धभूमीवर पडली असावी, त्या घोडीप्रमाणे अयोध्येची दशा त्यावेळी झालेली होती. इथे 114वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 115वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.